तर म्हणजे मगाशी एक चांगला उल्लेख आपण केला, तो म्हणजे पॉलिटिकल एक्स्टॉर्शनच्या संदर्भात. आणि मी परवा सुप्याला गेलो होतो त्यावेळेस जाणीवपूर्वक हे बोललो, कारण एक 4-6 महिन्यापूर्वी सुप्यामध्ये म्हणजे ज्यावेळी माझ्याकडे काही तक्रारी आल्या आणि तक्रारी आल्या की आता चांगल्या प्रकारचे उद्योग येत आहेत, पण उद्योग आल्याबरोबर काही राजकीय कार्यकर्ते नेते हे त्या ठिकाणी इंडस्ट्रीचं एक्स्टॉर्शन करतायत. आमचेच कामगार घ्या, आमचाच माल घ्या, आमच्याच रेटनी घ्या. तर त्यावेळी मी स्वतः लक्ष घातलं आणि त्यातल्या 5-7 लोकांना त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातून जेलमध्ये देखील टाकलं आणि त्यांचे काही प्रमुख लोक होते त्यांच्यावर मकोका देखील आपण लावला. आणि म्हणून परवा मी विशेष उल्लेख केला त्याची आठवण करून देण्याकरता की जर महाराष्ट्रामध्ये उद्योजकांसोबत कोणी अशा प्रकारचं एक्स्टॉर्शन करण्याचा प्रयत्न करेल तर निश्चितपणे त्याच्याविरुद्ध अशीच कारवाई केली जाईल. आणि आपल्याला माहिती आहे की ही कारवाई करताना ज्यावेळेस या कारवाईची सुरुवात मी केली त्यावेळी नाशिकमध्ये भुजबळ साहेबांना माहिती आहे आमच्याही पक्षाच्या नेत्याला जेलमध्ये टाकलं. त्यातनं मी हा संदेश दिला की कुठल्याही पक्षाचा असला तरीही अशा प्रकारचं एक्स्टॉर्शन चालणार नाही. महाराष्ट्रामध्ये आज अतिशय चांगलं औद्योगिक वातावरण आहे. देशामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आहे. आज आपण बघितलं तर थेट परकीय गुंतवणुकीमध्ये सगळे रेकॉर्ड आपण तोडतो.